नंतर आपण पुढील कार्यक्रम घेणार आहोत. तलवारीपेक्षा धारदार होती शिवरायांची बुद्धी, तलवारीपेक्षा धारदार होती शिवरायांची बुद्धी. रणनिधी ठरवली शत्रूची सगळी युक्ती, रणनिधी ठरवली शत्रूची सगळी युक्ती. डोंगर दऱ्यात आजही घुमतो फक्त एकच आवाज, तो म्हणजे महाराष्ट्राचा श्वास छत्रपती शिवराज. छत्रपती शिवराज परमप्रतापी, प्रेरणादायी, प्रजावत्सल, प्रगल्भ बुद्धिमान, विज्ञाननिष्ठ, शककर्ते, शूरवीर, नरवीर, जिद्दी, मुत्सद्दी, रणधुरंधर, महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू, नौसैन्याचे जनक, हयपती, गणपती, गजपती, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम माझा मानाचा मुजरा, प्रथम माझा मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या काही बालमित्रांनो, मी जे काही तुम्हाला 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता व वडिलाचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. मित्रांनो, मला म्हणावं वाटतं, अरे किसी के पेट में से सांप पैदा होता है, अरे किसी के पेट में से सांप पैदा होता है तो किसी के पेट में से पाप पैदा होता है, लेकिन जिजाऊ के पेट में से बापों का बाप शिवाजी पैदा होता है, शिवाजी पैदा होता है. मित्रांनो, जिजामाता लहानपणापासूनच शिक्षण, युद्ध, राजनीती व इत्यादीमध्ये त्या कुशल होत्या. हे सर्व त्यांनी बालशिवपास शिकवण्यास सुरुवात केली. त्या शिवरायांना राम, कृष्ण, भीम, अर्जुन यांच्या सतत गोष्टी सांगत असत. रामायण, महाभारत, तुकोबारायांचा गाथा, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी सांगत असत. मला म्हणावं वाटतं, ऐका जिजाऊ मातेची कथा, जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरी आणि गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता, जिजाऊ राजमाता. मित्रांनो, जेव्हा शिवराय 15 वर्षाचे झाले, शिवराय न्यायी, प्रेमळ, धाडसी व पराक्रमी होते आणि तो न्याय त्यांनी दाखवून दिला. जेव्हा शिवराय 15 वर्षाचे झाले तेव्हा एक दिवशी ते असत त्यांच्या सिंहासनावर बसलेले होते. शेजारी महासाहेब जिजाऊ होत्या आणि तेवढ्यात एक व्यक्ती त्याच्या रडत आला आणि म्हणाला, राजे वाचवा, राजे वाचवा. त्या रांजेगावच्या पाटलाने माझ्या मुलीची अब्रू लुटली. शिवराय उठले, म्हणाले, त्याला आत्ताच्या आत्ता इथे हजर करा. दुसरा दिवस उजाडला. शिवराय सिंहासनावर बसले, शेजारी महासाहेब जिजाऊ होत्या आणि तेथे रांजेगावचा पाटील आला. शिवराय उठले, कडाडले, म्हणाले, तू असं का केलंस, तू असं का केलंस? आम्ही ज्या स्त्रीला माते समान मानतो, तू त्या स्त्रीची आबरू लुटलीस, चालणार नाही. आणि शिवरायांनी तेथेच आदेश देऊन टाकला की ह्याचे हात पाय कलम करा, छाटून टाका आणि ह्याचा फेर चौकात एक चौरंग करा, ह्याचा एक चौरंग करा. आणि दुसरा दिवस उजाडला. शिवराय मासाहेब जिजाऊकडे गेले. मासाहेब जिजाऊ त्यांना म्हणाल्या, राजे, तुम्ही तर ह्याला मृत्यूदंड द्यायला पाहिजे होता, पण तुम्ही असं का केलं? शिवराय म्हणाले, मी जर ह्याला मृत्यूदंड दिला असता तर ह्याचा इथेच नायनाट झाला असता. मी ह्याला शिक्षा अशी दिली, का दिली तर येणारे जाणारे लोक पाहतील आणि विचार करतील, जो कोणी स्वराज्यातल्या स्त्रीवर वाकडी नजर जरी टाकेल त्याचा असा रांजेगावचा पाटील केला जाईल. मित्रांनो, मला म्हणावं वाटतं, श्वासात रोखून या वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ, हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद, धन्य धन्य तो महाराष्ट्र, धन्य ती जिजाऊंची औलाद. जेव्हा शाहिस्ता खानाची बोटे कापली, ह्याच पुण्यात कापली, जेव्हा शाहिस्ता खानाची बोटे कापली तेव्हा कापायची झाल्यावर शिवराय सिंहगडाकडे निघून गेले आणि म्हणाले, त्याची बहीण शाहिस्ता खानाची बहीण तेथे आली आणि ती शाहिस्ता खानाला म्हणाली की हुजूर,
वो शिवा मेरी छोटी बेटी को उठाकर ले गया है। शाइस्ता खान म्हणतो, चुप कर पगली चुप कर, ये शिवा किसी की उंगली काट सकता है, ये शिवा किसी की गर्दन मार सकता है, ये शिवा किसी का हाथ काट सकता है, लेकिन ये शिवा किसी औरत या लड़की पर हाथ नहीं उठा सकता। या पूर्ण जगात एकमेव असा राजा झाला, या पूर्ण जगात फक्त एकच मेव असा राजा झाला की त्याच्या दरबारात स्त्री नाचवली गेली नाही तर वाचवली गेली। कसे होते त्या काळातले मावळे, आताच्या कसे आहेत? त्या काळात मावळे कसे होते ऐका ऐका, सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण माग नाही हटे। आणि आता सध्याचे मावळे पहा, सकाळी उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटले, बाटली फुटे पण माग नाही हटे। असे सध्याचं रिअल जनरेशन आहे मित्रांनो। आजही तुम्ही गुगलवर सर्च करा, हु इज अ फादर ऑफ इंडियन नेव्ही, तर समोर फक्त एकच उत्तर येईल, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। जेव्हा शिवरायांचं निधन झालं, 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचं निधन झालं आणि निधनाची बातमी घेऊन साकी मुस्ताईद खान औरंगजेबाकडे गेला। त्याला वाटलं औरंगजेबाने बातमी ऐकल्या आणि तो खुश होईल। तो गेला आणि औरंगजेबाला म्हणाला, काफर वजहिना दिरक, काफर नरकाला गेला। कोण? शिवा हुजूर शिवा। हे ऐकताच औरंगजेब शांतपणे उठला। त्यांनी त्याची नमाजाची चटई अंथरली आणि तो नमाजाच्या रुकता पडायला लागला। त्याच्या नमाजाच्या रुकता पडायचे झाल्यावर तो शांतपणे उठला आणि त्यांनी दोन्ही हात असे वर केले आणि म्हणाला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ जाए। हे परमेश्वरा, तुझ्या स्वर्गाची दारी उघडी ठेव, तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्या जवळ येतो। जाता जाता एवढंच म्हणेल, कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला? अरे कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला? माझ्या शिवरायांचा जन्म रयतेला न्याय देऊन गेला, रयतेला न्याय देऊन गेला। एवढे बोलतो आणि माझे भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।